MyMTV फेसबुक ही जी जवळजवळ 2 करोड आहे. MyMTV यूट्यूब ही 1.5 करोडची आहे. MyMTV इंस्टाग्रामची रीच 23 करोडच्या वरती आहे. MyMTV वाईल्ड लाईफची रीच 21 करोड आहे. दी MyMTV इम्प्रेशन्स आहेत ते जवळजवळ रोजच्या 5 लाखाच्या वरती. आपणा सर्वांना माहिती आहे की पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये जवळजवळ 30,000 मतदाता आहेत. आपल्याला जो वेळ मिळतोय हा 5 दिवसाचा वेळ मिळतोय की सर्वच उमेदवार ही गोष्ट आणि या संधीचा फायदा घेतील आणि आपले मत आणि विचार मतदारांपर्यंत पोहोचवतात. बाकी सर्व नगराध्यक्ष उमेदवार इकडे आलेले आहेत. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. उत्तम गरज जे आले तर आपण त्यांना म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार उत्तम पिंपळे यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर आनंद वैद्यजींना मी विनंती करतो की त्यांनी अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट राहुल ठाकरे यांचं स्वागत करावा. स्वागत पुष्पगुच्छ आणि मुंबई तरुण भारत दिवाळी अंकाने करण्यात येत आहे. मी विनंती करतो आनंद वैद्यजींना की त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत यांचं स्वागत करावं. ॲडव्होकेट प्रीतम राऊत. मैत्री जास्ती असल्यामुळे ते झालं असेल. ॲडव्होकेट प्रीतम राऊत. यानंतर मी विनंती करतो आनंद वैद्यजींना की त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कैलाश म्हात्रे यांचं स्वागत करावं. मी आता थोड्याच वेळात पूर्वी जसं सांगितलं सर्वांना की मुंबई तरुण भारत मतदारांमध्ये जाऊन सर्वे सुद्धा करत आहे आणि सर्वेचे रिपोर्ट हळू येतील. आमचा पहिला सर्वेचा रिपोर्ट असा आलेला आहे की मतदारांना त्यांच्या प्रभागातील उमेदवारांबद्दलच नीट माहिती नाही या क्षणाला आणि कोण कोणाबरोबर आहे. म्हणजे अक्षरशः जर मी प्रश्न तुम्हाला सांगितला की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आहेत की वेगवेगळी लढतात हे सुद्धा बऱ्याच जनतेला माहिती नाही आहे. म्हणून मी आता विनंती करतो की जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी आपली स्वतःची ओळख आणि आपल्या पॅनलची म्हणजे आपल्या बरोबर कोण आहे हे जनतेसमोर आणि मतदारांना अगदी स्पष्टपणे सांगावं की हे आमच्या बरोबर आहेत आणि हे आमच्यावर नाही आहेत आणि आपल्याबद्दल सुद्धा ओळख करून द्यायची. आपल्या पॅनल बद्दलही थोडक्यात ओळख करून द्यायची. विनंती करतो उत्तम पिंपळे माजी नगराध्यक्ष आजचे उमेदवार माजी नगरसेवक उत्तम पिंपळे आपल्यापासून सुरुवात करतो. उत्तम पिंपळेजी आपण आपल्याबद्दल आपल्या पॅनलबद्दल आणि आपल्याबरोबर जे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल माहिती. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं उत्तम रमेश पिंपळे निशाणी मशाल आम्ही महाविकास आघाडी म्हणजे NCP बहुजन विकास आघाडी भूमिसेना आणि वंचित अशा आम्ही एकत्र निवडणूक लढत आहोत. आम्ही 24 शिवसेनेतर्फे आणि 5 राष्ट्रवादीतर्फे 1 भूमिसेनेतर्फे असे आम्ही एकूण 31 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
जे राष्ट्रवादीचे आहेत शरद पवार त्यांची निशाणी पण सांगावी आणि भूमिसेनेची पण निशाणी सांगावी. भूमिसेनेचं आमच्या चिन्हावर लढत आहे आणि राष्ट्रवादीची तुतारी निशाणी आहे आणि आमची निशाणी मशाल. धन्यवाद. त्यानंतर मी अपेक्षित आहेत पण त्यांनी ओळख करून द्यावी आणि मतदारांना आपल्याबद्दल 2 शब्द सांगावे. राहुल ठाकरे. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल दिनेश ठाकरे. पालघरमध्ये गेली 10 वर्षापासून आहे आणि मागील 2 निवडणुका पाहिल्या त्या मला असं वाटलं की निवडणूक ही नक्की कशासाठी. मनाला असं वाटलं की मी एक वकील आहे, जागरूक नागरिक आहे आणि भारतीय संविधानात माझा PhDचा सब्जेक्ट आहे. तर सन्मानाने मतदानाचा अधिकार हा बजावणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा वेळेस बघितलं की मतदारांना वेगळ्या पद्धतीने भोरळ घातली जाते, कुठेतरी गैरप्रकारपणे दिसतात. मग ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जागरूकपणे आपण काहीतरी करावं. मतदारांना त्यांच्या सन्मानाने जो भारतीय संविधानाने अधिकार दिलाय तो बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणं आणि चांगल्या पद्धतीने ही प्रक्रिया पार पडावी आणि चांगले उमेदवार निवडून यावे यासाठी या मतदान प्रक्रियेमध्ये सर्व मतदारांच्या वतीने मी निवडणूक लढवत. धन्यवाद. चिन्ह काय? चिन्ह बोट दिलेली आहे. अपक्ष उमेदवाराला इनबिल्ड नसतं तर होळी हे आपले एक चिन्ह आहे, पाण्यातली होळी. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन ॲडव्होकेट प्रीतम राहुल काँग्रेसचे उमेदवार यांना की त्यांनी सांगावं किती रक्कम होईल. माया कमी झाली की होतं म्हणजे दुसऱ्या पक्षातला उमेदवार असता की तसं होतं. माझं नाव ॲडव्होकेट प्रीतम विश्वनाथ राऊत. मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार. कदाचित म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांनी मला पाठिंबा जारी केलेला आहे. त्याचे 13 उमेदवार आहेत. 2 दिवसामध्ये कदाचित मनसे पण मला अधिकृतरित्या मला जाहीर करेल. माझी मनसेच्या नेत्याची 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली आहे. कदाचित 2 दिवसामध्ये वंचित आघाडी सुद्धा मला मदत करेल, ते पण जाहीर होईल. दुसरी गोष्ट अशी आहे, ही निवडणूक मी पालघरला स्वतंत्र करण्यासाठी लढतोय. गेल्या 25 वर्षापासून जे सोकॉल लीडर्स आहेत ते 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष निवडून येत आहेत. त्यांनी जे पालघरची अवस्था केली आहे, आज पालघरला धूळ कचरा 2 मिनिटं बोलू देणार. ओळखत येतो ना, राहुल पण बोललाच की ना. 1 मिनिट पण संपते माझं वाक्य. मी प्रश्नावर येणार आहे. मी आता संपू देणार आता लोकांना कळू मी कशाने लढतोय. ओके. म्हणजे मी लढतोय पालघरच्या जनतेसाठी, पालघरला स्वतंत्र करण्यासाठी. आज पालघर नगर परिषद मध्ये जी परिस्थिती आहे, आज धूळ खड्डे कचरा ट्रॅफिक जाम ह्याच्या व्यतिरिक्त काय नाहीये आणि म्हणून मी आज त्यांच्या वतीने पालघरच्या जनतेसाठी लढतोय. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी कैलास सुप्रिया म्हात्रे, भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून माझ्या सोबत 30 उमेदवार नगरसेवक म्हणून लढत आहेत. धन्यवाद कैलासजी. एक थोडस कसं आहे की शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं असल्यामुळे कन्फ्युजन होतं. मला वाटतं प्रीतम राऊतनी राष्ट्रवादीचं जे सपोर्ट सांगितलं ते राष्ट्रवादी अजित दादा बरोबर आहे. कन्फ्युजन नको म्हणून मी क्लिअर करतो. मी माफ करा, कारण त्या पक्षातून मी आलोय तर प्रेम राहतं कधी कधी है ना. म्हणजे माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली नाही, त्याचं दुःख किंवा शरण राहतं मध्ये. पण आता 7 वाजता आमची 7 नंतर इथून गेलो की माझी प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आम्ही 13 उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे. ते मला त्यांचा सपोर्ट जाहीर करतील आणि मी माझी निशाणी सांगायला विसरलो. माझी निशाणी आहे हाताचा पंजा. पण मी आज पंजापेक्षा आणि काँग्रेस पक्षापेक्षा लोकांचा माणूस म्हणून डिसिजन लढणार आहे. धन्यवाद. उत्तम गणेश आपण वाट बघतोच आहे, पण त्यापूर्वी आपण आता ओळखीनंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. दुसरा प्रश्न हा एक सिंपल प्रश्न आहे की भावी नगराध्यक्ष म्हणून मी तुम्हाला का नगराध्यक्ष बनावावं, पालघरच्या जनतेने का मतदान करावं, असं फक्त एकच काम सांगायचं आहे जे स्पेसिफिक असावं, जनरल नको आहे. बरोबर आहे.
तर मी हे XYZ काम निवडून आल्यानंतर महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये पालघरच्या जनतेसाठी करणार आहे. हे स्पेसिफिक काम आपण सर्वांनी एक एकच सांगू. सिंपल गोष्ट आहे, सगळं आहे तेच आहे, फक्त एक ऑर्गनाइज पालघर करायचं आहे. त्या गोष्टी त्या ठिकाणी शिस्तबद्ध पालघर करायचं आहे, याच्यासाठीच लढतोय. बाकी तर सुखसुविधा आहेत ते प्लॅनिंग करायचं आहे. एक स्पेसिफिक काम ऑर्गनाइज पालघर. ठीक आहे. म्हणजे प्रीतम यांनी सुनियोजनावरती भर दिलेला आहे की सुनियोजित पालघरसाठी काहीतरी करावं. पालघर शहरामध्ये त्याच्यासाठी एवढी कामं पेंडिंग आहे. म्हणजे आरोग्याचा विषय असतो, पाण्याचा विषय असतो, रस्त्यांचा विषय असतो, ट्रॅफिकचा विषय असतो, हे सगळे जटिल आणि महत्वाचे प्रश्न. त्यामुळे विजन एखाद्या कामासाठी असं तुम्ही विचारलं म्हणजे एखादं हॉस्पिटल समजा पालघरला नाही शहरात, त्यामुळे मी मागच्या क्रमाला 2.5 वर्ष नगराध्यक्ष होतो. त्या जे प्लॅनिंग केलं होतं ते सुद्धा पुढे फॉलो करायचं. म्हणजे असं नसतं आता सन्माननीय इकडे प्रत्येक जण जसं मी नगराध्यक्ष पद भूषवले तसं प्रत्येक जण नगरसेवक होतं, बोलणं सगळं सोपं असतं. पण पालघरला एक पाय शहरात ते एक पाय मंत्रालय आणि त्या मंत्रालयाच्या किती पायऱ्या घातल्यानंतर विकास कामात पालघरला नगरपालिकेत येतात ह्याचा अनुभव आल्यानंतर आपण जेव्हा एखाद्या पदावर जातो, म्हणजे माझं सुद्धा 40-45 वर्ष राजकारणाची सेवा आहे. आम्ही कुठलेही काम अडवण्याचा कधी प्रयत्न नाही केला, काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते काम जे काम सुचेल, जे काम समोर येईल आणि ते मार्गी लागेल हाच आमचा उद्देश असेल. आणि पालघरच्या जनतेला जे देत आहे पर डे जे व्यक्ती पालघरची आम माझी मायबाप जनता जेव्हा काम एखादं सुचवेल, कितीतरी काम आहे म्हणजे ट्रॅफिकचं काम, पाण्याची समस्या, आरोग्याची समस्या, टॉप या सगळ्यात टॉप प्रायोरिटी आहे. हे असं काम नाही की जे काम करायला पाहिजे नाही. आजच ह्यांनी सगळे रस्ते, आता रस्त्याची अशी परिस्थिती आहे की ते सगळे रस्ते दादा मला वाटतं तुम्हाला थांबवता आलं पाहिजे. जसं तुम्हाला थांबवलं बघा, उत्तम भाऊ हा सन्मान्य आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्ही जर ऑर्गनायझर आहेत तर मग तुम्हाला थांबवत. जसं तुम्ही मला थांबवलं एक प्रश्न तर माझ्याकडे असंख्य प्रकारचे प्रश्न आहे, बोलायला तयार आहे. तुमच्या कुठल्या पण प्रश्नाची सगळी उत्तरं माझ्याकडे आहेत. आपण इकडे जे आलेलो आहे हे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 2 तारखेला जे पतपेटीमध्ये मतदान करणार आहे आणि 3 तारखेला जो निकाल लागेल त्याचे प्रतिनिधित्व करतात. पालघरमध्ये स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शक कारभार आणि विशेष म्हणजे आरोग्याविषयी गैरी गटर योजना आणि गटार योजना ही राबवण्याची पहिलं प्राधान्य आहे. व्हेरी गुड. धन्यवाद. मी एवढंच सांगेन आपण ज्या पदासाठी आहोत त्या पदाचं काम प्रामाणिक, भ्रष्टाचार मुक्त आणि व्हिजनरी नियम आणि तिथे असलेल्या प्रोव्हिजननुसार करायचंय. कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप स्वतः दुसऱ्याचा करून घ्यायचा नाही. ज्या कामासाठी बसलोय ते काम प्रामाणिक करायचं, मग ते कोणतंही असतं. एवढंच सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. 4ही उमेदवारांनी जसं उत्तम पिंपळे म्हणत असेल किंवा प्रीतम जे म्हणत असेल की त्यांनी आपापला सांगितलं समस्या खूप आहेत आणि कधी कधी टॉप प्रायोरिटी देणे कठीण असतं आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वच समस्या या प्रायोरिटीने घेऊ. अतिशय उत्तम गोष्ट आहे. यानंतर मी एक असा प्रश्न विचारू इच्छितो की पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये जी जनता आहे त्यांना एक प्रश्न नेहमीच भेडसावत असतो की जे बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्याच्यापैकी आपण रस्ता, म्हणजे आता जसं आपण इकडे उभं राहिलो आहे आणि आज जर टेंभोडा रस्ता बघितला तर तो अतिशय खराब आहे. म्हणजे अशा रस्त्यासाठी काय करू इच्छिता त्याचं उत्तर मला माहिती आहे. दादा मला तुला धन्यवाद द्यायचा आहे, कारण तू आजचा हा डिबेट अशा ठिकाणी ऑर्गनाईज केला आहे ज्या रस्त्यावर मी गेले वर्षभर जास्त एकाच विषयावर बोलत होतो की रस्त्याची समस्या म्हणजे पालघरला सगळ्या ठिकाणी हीच समस्या आहे. पण तुझी मनापासून आभार मानतो की एक्झॅक्टली तो स्पॉट निवडला आहे जिथे मी वर्ष ना 1.5 वर्ष इथे उभा आहे. धन्यवाद.
माझा कुठलाही प्रश्न नाही आहे. मी जे प्रश्न विचारतोय ते पालघरच्या जनतेनी चर्चा जे करतायत ते प्रश्न विचारतोय आणि ते प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येतोय. कोण कोण उत्तर? उत्तम. हॅलो. कैलाश. सदरचं काम हे मंजूर झालेलं आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे, तर ते काम सुरुवात होईल. आचारसंहितेमुळे ते काम बंद आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला काय बोलायचं आहे रस्त्याबद्दल? टेंभोडा रोड आणि बाकीचे रोड याची परिस्थिती खूपच खराब आहे. पालघर शहरातले रस्ते, काही रस्ते नगरपालिकेच्या ताब्यात आहेत, काही रस्ते मला वाटतं PWDच्या ताब्यात आहेत. आता त्या कुठल्या रस्त्यावरची नगर परिषदच्या ताब्यात जे रस्ते असतील, म्हणजे उदाहरणार्थ एक मला वाटतं हुतात्मा स्मारकापासून जे वळणापर्यंतचा जो रस्ता आहे तो नगर परिषदच्या ताब्यात आहे आणि हा रिपेरिंग कोणाकडे आहे मला सध्या माहीत नाही, पण तो PWDकडे असण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे आरोप करताना आपण PWDकडे करायचं का नगरपालिकेकडे करायचं हा मोठा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादं काम दिसतं तर संबंधित अधिकाऱ्याला, म्हणजे माझी तरी स्वतःची सवय आहे की समजा एखाद्याच्या घरात पाणी नसेल आणि तो त्याने मला सांगितलं की बाबा पाणी नाही, तर पाणी पुरवठा कोण बघतं, त्याला फोन करून त्याचं काम कसं मार्गी लागेल हे प्रयत्न करणं. तसंच जेव्हा ते खड्डे पडलेले असतात तसं म्हणजे ह्याच खड्ड्याचं मी सांगत नाही, पण जे आपल्या गोठणपूरच्या इकडे जे खड्डे आहेत मी विविध वेळा त्या PWDच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही का खड्डे बुजत नाही, म्हणजे लोकांनी आंदोलनं करून काहीतरी तुमच्यावर धडक द्यायची का आणि त्याच वेळेला तुम्ही ते खड्डे बुजणार का. पण पावसाळ्यामध्ये मला वाटतं खड्डे बुजले जात होते, पण ते परत पावसामुळे अतिपावसामुळे ते खड्डे परत जसे ते होत असेल. ह्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे ते असे रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीट करणं, कारण का त्याला दुसरा पर्याय नाही. तर त्यासाठी पाठपुरावा करून ते रस्ते लवकरात लवकर कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रीतम तुला गावाची बोल. प्रीतमला बोल. प्रीतम बोल. पहिली गोष्ट, आमचे जे सो कॉल्ड लीडर्स आहेत पालघर शहराचे, जे गेले 20 वर्ष 15 वर्ष 25 वर्ष निवडून येत आहेत, त्यांना पालघरच्या लोकांच्या फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल गरजा काय तेच माहिती नाही. म्हणजे कुठलं काम पहिलं करायला पाहिजे आणि कुठलं नाही. आज मी तर पूर्ण विरोधात आहे कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या विरुद्ध. द प्रॉब्लेम इज दॅट किती मोठा रस्त्याचं टेंडर तेवढं मोठं कमिशन. माझा थेट आरोप आहे. कारण दादा कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे ना आपल्या पालघरमध्ये 6 महिन्यात खराब होतो. सगळे बघा तुम्ही, आणि तो रिपेअरही होत नाही. म्हणजे त्याला उदाहरण आहे देवीशहा रोडचा रस्ता, बाकी हा पुढचा रस्ता त्याच्यापेक्षा फार स्वस्त दर्जामध्ये पैशामध्ये डांबर रोड होतो, तो लीट लेवलला होतो, तो इझिली रिपेरेबल आहे. आणि जर तुम्ही गटराची जर हाईट जर रोडच्या खाली घेतली ना तर कुठला रस्ता खराब होत नाही. त्याच्यामुळे लोकांच्या आणि पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही लोकांत जायला पाहिजे, लोकांना काय पाहिजे लोकांना काय नाही पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण दुसरी गोष्ट ही सांगायची आहे, मी 2014 मध्ये नगरसेवक होतो आणि नंतर मी ठरवलं जे सभागृहात चालतं जे काही कमिशन आणि जे काही भ्रष्टाचार, मी ठरवलं की इलेक्शन लढायचं नाही परत कधी. म्हणून मी इलेक्शन लढलं नाही आणि मग मी झाडं लावायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज अशी परिस्थिती पालघरची की पालघरला लिडरशिप नाहीये आणि ज्या शहराला लिडरशिप नसते ना त्या शहराची ती परिस्थिती पालघरसारखी होते. आणि म्हणून ही निवडणूक लढवून मी पालघरला एक लिडरशिप देण्याचा पण प्रयत्न करतोय. थँक्यू. राहुलजी. बऱ्याच वेळेस आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा रस्त्याचा विषय आहे तर समस्या पहिली सांगतो की रस्त्याची जर क्वालिटी बनवतानाच इस्टिमेटप्रमाणे प्रॉपर जर क्वालिटी रस्ता संबंधित विभागाने किंवा नगर प्रशासन असेल किंवा PWD सगळ्या जागृत नागरिकांनी लोकप्रतिनिधी असोत तो तसा चांगला करून घेणं ही आपली पहिली नैतिक जबाबदारी आहे कोणालाही बोलण्यापेक्षा. दुसरी गोष्ट की जे पद्धतीने रस्त्याची गटारांची जी रचना आहे ही जशी वकील साहेबांनी सांगितली, मी मुद्दाम वकील साहेब म्हटलं कारण त्यांना प्रीतम दादा सांगितलं का राग येतो. तर सांगायचा मुद्दा गटार आणि रस्ते यांची जी लांबी रुंदी आहे किंवा त्यांची जी रचना आहे तीही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि कॉन्क्रीट रोड आहेत ते कॉन्क्रीट रोड जिथे खरोखर आवश्यक आहेत इंटरनल रोड ते कॉन्क्रीटचे पाहिजेत, परंतु जे मोठे रोड आहेत जिथे गाड्या कशा पद्धतीने किती हेवी चालतात त्या रोडची क्वालिटी त्या पद्धतीने डांबरी झाली तर ती चांगले राहते. एवढं सर. धन्यवाद. हॅलो. माझे मित्र सहकारी प्रीतम राऊत साहेबांनी कमिशन बाबतीत बोलले तर त्यांनी नाव घेतलं तर बरं होईल. दुसरं असं तेही सन 2009 ते 14 नगरसेवक होते
त्यावेळी 14 ते 19 होते, तेव्हा ही कमिशन जी होती त्या नव्हती, हे पण त्यांनी सांगावं. एक मिनिट. रस्ता हे करताना जनतेचे पण आपले सर्वसामान्य जनताला अधिकार दिलेले आहे का प्रत्यक्ष बोर्ड लावून ते जनतेने त्याची सुपरविजन करणे, गुणवत्ता दर्जा चांगला राहतं का नाही हे बघणे जनतेला दिलेले अधिकार आहेत आणि ते जनता ह्यापुढे बघेल आणि गुणवत्ता दर्जाकडे आम्ही विशेष लक्ष देऊ. धन्यवाद. हा जो रस्त्याचा विषय आहे ना, तुम्ही जनतेने ते बघायचं की किती डांबर टाकलाय, याने तो सुटणार नाही. तुम्हाला 5 वर्षाची गॅरंटी द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती कसं हे करता येईल, म्हणजे कायदेशीर कारवाई करता येईल हे बघायला पाहिजे. आम्हाला एक मिनिट थांबा, मी आता जनतेतर्फे बोलतोय. आम्हाला सुद्धा कुठे काय करायचं असतं ते कळत असतं, पण ते तुम्ही कोणी विचारतच नाहीत आम्हाला. तुम्हाला एक कन्सल्टिंग म्हणजे एक कन्सल्टिंग रस्त्याचा सुद्धा आर्किटेक्ट असतो, तो तुम्हाला आणि त्या किती ट्रॅफिक आहे त्याचं सगळं हे करूनच रस्ता बनवायचा, नुसता डांबरी आणि मी सुधीर भाऊच्या मनाशी सहमत आहे, परंतु आता आम्ही आता ठेके काढलेले आहेत त्याला 3 वर्षाची हे लायबिलिटी पिरियड दिलेली आहे, म्हणजे 3 वर्षात तो रस्ता खराब झाला तर करायचा आहे. मी जे डांबराचं उदाहरण दिलं ते मी वैशिष्ट्य सगळाच रस्ता डांबरीकरण पाहिजे, सगळाच रस्ता कॉन्क्रीट पाहिजे असं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की किती माझ्यामध्ये तरी 11-12च्या सुमारामध्ये ज्या वेळेला पाणी साचत होतं त्यावेळेला आपण कॉन्क्रीट केलेलं आहे पावसाळ्यामध्ये. म्हणजे माझ्या मते ती 5 दिवस सुद्धा त्या रस्त्याला विश्रांती दिली नव्हती फिलिया हॉस्पिटलच्या समोर. तो कॉन्क्रीट 2012चा आहे, 13 वर्ष झाले, आज सुद्धा तो कॉन्क्रीट तसा टिकून आहे. संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट असं मी म्हणणार नाही, जो वैशिष्ट्य म्हणजे जिकडे खरोखर खड्डेच पडतात कायम, तेवढा जरी पॅच आहे 50 मीटर 100 मीटर, ऐका एक मिनिट ऐका, 50 मीटर 100 मीटरचा पॅच जो खरोखर कायम खड्डा पडतो, म्हणजे गोठणपूरचा संधा स्पॉट आहे किंवा आपल्या राजटोकीच्या समोरचा, हे असे स्पॉट जे आहेत खड्ड्यांचे तिकडे कॉन्क्रीट झालं पाहिजे. आणि दादा जे बोलले त्याच्या मताशी मी सहमत आहे, पण दादांना एक सिंपल उदाहरण देतो की आपल्या घराच्या शेताचा जो कॉन्क्रीट झालेला आहे तो कुठल्या कालावधीचा आहे बघा. रस्त्याची जर क्वालिटी दिली तर रस्ता नक्कीच चांगला होत असतो, नाहीतर आपल्या वडोदरा अहमदाबाद हायवे बघा, आम्ही आमचं पण आयुष्य राजकारणामध्येच केलेलं आहे. आम पालघरची जनता काय विचार करेल ते सांगण्याची गरज नाही, जनतेला माहिती आहे कोण 24 तास काम करतं, कोण लोकांना 24 तास वेळ देतो. त्यापेक्षा फालतू परत माघार घेतो, गैरसमज करून घेऊ नका. पण विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण काय करू शकतो, कारण जर तुम्ही असं एका ठिकाणी असं बोलता मी हे करणार आहे, मग तुम्ही जेव्हा 14 ते 19 होतात तुम्ही काय काय कामं केली ते सांगा जरा. एक मिनिट, जरा प्रश्न विचारतो मी 14 ते 19, मग त्या एक मिनिट सांगतो तुम्हाला, तुम्ही प्रश्न विचारतात उत्तर पण घ्या. मग 14 ते कालावधीमध्ये तुम्हाला काम करायला तुम्हाला वेळ नव्हता, हे बघा पर्सनल आहे, जे पर्सनल आणि पास मध्ये पण जाऊ नका, पर्सनल घेतलं जातं, हे बघा पर्सनल घेतलं जातं म्हणून. अरे आम्ही पण शहरातच वाढलोय, 1977 सालापासून मी या शहरात राहतो. कैलास मात्रे साहेबांचा जन्मच मला वाटतं इकडचं असेल, माझा जन्म असेल मासवडचा. भूतकाळात जाऊन उपयोग होणार नाही, भविष्य आणि उत्तर अशी द्या, भूतकाळ झालेलं इकडे बघा प्रश्न आणि उत्तर असे द्या की जनतेला माफक असेल, जनतेच्या फायद्याचे असतील, जनतेच्या विचाराचे असतील. एक मिनिट, विषयाप्रमाणे सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर हीच आमची सुद्धा संकल्पना असेल, त्याच्यात काय वावगं नाही. धन्यवाद उत्तम पिंपळेजी. कसं आहे बघा, मी एक हितचिंतक म्हणून तुम्हाला एक सांगतोय की ही जी जनता आहे यांच्यामध्ये कशा प्रकारचा रोष आहे हे सुधीर भाऊंच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलं असेल. तर हा आणि याच्यामध्ये मी एक सजेशन असं आहे की बघा सगळेच रस्ते वेदर इज कॉन्क्रीट आ डांबर, जर पाणी थांबलं ते कुठलाही रस्ता असो हा टिकणार नाही. वॉटर इज मोस्ट करसिव्ह, हे लक्षात ठेवा. म्हणजे पाणी निसराव होण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे पाहिलं तर तो साधा रोड पण टिकणार आहे, त्याचा मुद्दा नाही आहे. मी कारण हा पाणी आलंय तर मी आता पाण्याच्याच प्रश्नावरती येतोय, कारण पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आज जे प्रत्येक बिल्डिंग मध्ये आहेत, जे नळ आहेत आणि आहेत
त्याच्यामध्ये पाणी सगळीकडे पोचलेलं आहे जवळजवळ, पण पाण्याचा दाब नसतो, त्याच्यामुळे पाणी लोकांना भेटत नाही. आणि तो पाण्याचा जरी आपण नवीन लाईन टाकली असेल तरी सुद्धा अजून सगळीकडे त्या दाबाने पाणी का मिळत नाही हे जनता विचारते आहे. उत्तमजी बोला. आपल्याकडे 1995ला जेव्हा युती शासन होतं त्यावेळेला ती पाण्याची योजना मंजूर झाली आहे. 26 गाव नळ पाणी पुरवठा योजना. त्यावेळेला 4.58 MLD पाणी तेव्हाच्या मिनिस्टर राज्यमंत्री मनीषाताई नेमकर यांच्या माध्यमातून ते पाणी योजना सुरू झाली होती. ते सुरू होताना मला वाटतं 2009 उजाडलं पाणी सुरू होतं. त्यापूर्वी आपल्याला भोजनावरनं पाणी येत होतं. आत्ता मी स्वतः पत्रव्यवहार करू हे बघा पाणी आज येत नाही ही समस्या खरोखर आहे. पण मला पहिल्यांदा जेव्हा उपनगराध्यक्षाचा चार्ज मिळाला त्यावेळेला सर्वसाधारण 10 लिटर सुद्धा लोकांना पाणी मिळत नव्हतं. आम्ही सगळेच त्यावेळेला नगरसेवक होते. त्या प्रयत्न करून आम्ही 70 लिटर साधारण पाणी लोकांपर्यंत 70 लिटर पाणी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं आणि तेव्हा मिळत सुद्धा होतं. आत्ता मी स्वतः पाठपुरावा करून कमारा डॅम, देवकोप डॅम, सूर्या डॅम या तिन्ही डॅम मधनं आपल्या प्रश्न असा आहे की नळ येतंय, पाणी येतंय, त्या पाण्याला जेवढा पुरेसा हो आता 12 मीटरच्या आपल्या फक्त टाक्या 12 मीटरच्या आहेत. आता 12 मीटरचा जमाना गेला. आता आपल्याला टाक्या कमीत कमी 20 मीटर ते 50 मीटरच्या टाक्या बनवायला लागतील. बरोबर. आणि त्या हायटेड टाक्या जर असल्या आणि त्याला मुबलक पाणी असलं, आज आपण 10 ते 12 MLD पाणी फक्त उचलतो. ते जर 25 MLD पाणीच्या असतात उपसा झाला तर पालघर शहराला पूर्ण पाणी मिळू शकतं. आपण त्यासाठी सन्माननीय गिरीश महाजन साहेब, संजय राठोड साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करून ते पाणी आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा 60 MLD म्हणजे आणखी 20 वर्षानंतर 60 MLD पाणी आपल्या शहराला मिळेल ही तरतूद केलेली आहे. आणि त्याची कॉपी वाटल्यास तुम्ही ठाण्याच्या साहेबांकडे आणि आपल्या मनोरच्या साहेबांकडे तुम्ही घेऊ शकता. कमारा डॅम, सूर्या डॅम आणि देवकोप डॅम या तिन्ही डॅममधनं पाणी मंजूर आहे. येणाऱ्या याच्यामध्ये एक 20 मीटर ते 50 मीटरच्या टाक्या बनवल्या तर मुबलक पाणी प्रत्येकाच्या घरात जाऊ शकतो. टाक्या बनवणे हे गरजेचं आहे. राहुलजी तुम्हाला काय बोलायचं आहे बाबतीत? आताची जी पाण्याची आपण म्हटलंय की प्रेशर असेल किंवा त्याची क्षमता आपल्याला पुरवठा करण्यासाठी खरोखर आपल्याकडं स्वतंत्र धरण आणि त्या धरणाच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला पाण्याची जेवढी आवश्यक आहे त्याची पहिल्यांदा उपलब्धता करून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर आपण जिथे जिथे पाण्याच्या लाईन ज्या टाकल्यात त्या लाईन खरोखर तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपयोगी पडतात का? कारण मी जिथे राहतोय आदर्शनगर एरिया आहे त्या ठिकाणी मला असं एवढंच सांगायचं आहे की पाणी आता यायला लागलंय, पण मधल्या पिरियडमध्ये जेव्हा जेव्हा पाणी येत नव्हतं तेव्हा अक्षरशः म्हणजे समजा माझा बच्चू लहान असेल 2-3 महिन्याचा तर ते फिल्टरचं पाणी घेऊन त्याला आंघोळ करावी लागते. सांगायचा मुद्दा एवढाच की पाण्याची कॅपॅसिटी आपल्याला वाढवायला पाहिजे. त्याच्यासाठी धरणाची किंवा पाण्याची उपलब्धता करायला. प्रीतम राऊतजी उत्तर दिलं ना की कमारा डॅम, देवकोप डॅम उत्तर आलं कमलेश भाऊ बोला ना. मला वाटतं तुम्ही हा प्रश्न चुकीचा विचारता, कारण गेले 5 वर्ष सन्माननीय उत्तम बेनके साहेब सभागृहात नव्हतेच. त्यांच्यामुळे तो अधिकार पण नाही, त्याला प्रश्न विचारायला पण नाही पाहिजे आणि त्यांच्याकडे उत्तर तुम्ही अपेक्षित पण नाही. ऐका ना, 22 नगराध्यक्षांना विचारतो. नाही पण सुरुवात कुठे केलं दादा? मी कोणी बोलताना मध्ये नाही बोलत, मी मध्ये कोणाला नाही बोलत. आता मी माझं तू नाव घेतलास म्हणून माझं कर्तव्य आहे. मी सभागृहात जरी नसलो तर नागरिक म्हणून त्या पाण्यावर समस्या दूर करण्यासाठी टीका नाही करत. गिरीश महाजन साहेबांकडे, संजय राठोड साहेबांकडे संबंधित बाजूला असलेला कमारा डॅम, देवकोप डॅम, सूर्या डॅम पाणी मंजूर करून घेतलेलं आहे. 50 वर्षाची तरतूद मी आज करून घेतलेली आहे पाण्याची. धन्यवाद. म्हणजे ही जी जबाबदारी आहे ती जे गेले 5 वर्ष सभागृहात बसले होते नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा, त्यांची जबाबदारी नाही का? सर्वांची जबाबदारी. मग हे कोणी करायला पाहिजे? तुम्हाला सांगतो, आज पालघर अजूनपर्यंत ते काम झालं नाही. आपण पुढे काय करा? 5 मध्ये गेलो तर दादा तुम्ही मला माझे विषय मांडू देत नसतील मला का बोलवलं इकडे? बघा मी तुम्हाला सांगतो, नियमाप्रमाणे पालघर शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला 140 लिटर्स पाणी द्यायचं असतं. आज आपण त्यांना 70 लिटर पण देऊ शकत नाही. ऐका, मी काल खानपेड्यामध्ये प्रचाराला गेलो होतो. तिथे एवढी वस्ती आहे पूर्ण. माझा व्हिडिओ मी पोस्ट केले फेसबुक आणि व्हॉट्सअप माझ्या सोशल मीडियावर. अजून त्यांना पाणी येत नाहीये. तिकडची शाळेतली मुलं दुसऱ्याकडून पाणी भरतात ड्रम मध्ये, ते घरी वाहतात आणि मग ते शाळेमध्ये जातात.
बायका अजूनही हंड्याने पाणी वाहतात. हीच समस्या हा आता मी जस्ट प्रचार केला गोठणपूरला, नाही इकडे लुंगीपड्यामध्ये एक दादा तिकडचे पाण्याच्या बाटल्या घेऊन चालले होते. ते म्हणतात की माझ्याकडे पावसाळ्यामध्ये आमच्याकडे जंतवालं पाणी येतं. म्हणजे नगर परिषद आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, हा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे लोकसंख्या 1.5 लाख झाली आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते 30,000चं आहे. प्रीतमजी एक मिनिट, हा प्रॉब्लेम आहे हे माहिती आहे आणि म्हणून ते जनतेचे पण तुम्हाला सांगतो ना याच्यावरती काय करू शकता. बघा मी हे तुमच्याबरोबर बोलावं की मग मी सोशल मीडियावर लिहावं वेगळं. कारण काय असतं का आपल्याकडे 5 MLD सँक्शन आहे, आपण 12 MLD 13 MLD लिफ्ट करतो, त्यात पण आपण 27 गावाला देतो. तुम्हाला आता सांगतो की पालघरची लाईन 250 MM आहे, पण पालघर पासून हे जे आपलं आहे काय नाव आहे मंदिर वाघुळसरला 300 MM लाईन गेली आहे. का गेली ती चौकशी करा. आता तिकडे नवीन बिल्डर झालेत, आज पालघरला पाणी मिळत नाही, पण तुम्ही वाघुळसरला 300 MM पाण्याची लाईन दिली आहे. सभागृह साहेबांना माहिती असेल, सन्माननीय हे मला वाटतं विरोधी पक्ष नेते होते, गट नेते होते शरद पवार साहेब, त्यांनी खुलासा करावा. आज विरार पालघर सूर्यापासून 8 किलोमीटरवरती आहे. ऐका दादा, लोकांना कळू द्या. आणि विरार इथून आहे 56 मीटर, विरारला 150 MLD पाणी सँक्शन आहे. आणि दादा म्हणजे आम्ही प्रश्न बोलायचे नाही का लोकांचा, म्हणजे आम्ही लोकांचे प्रतिनिधी नाही का इकडे. मी पण 57,000 वोटरचं प्रतिनिधी करतो. ऐका प्रश्न असा आहे, प्रश्न असं उत्तर असं आहे दादा की विरार इथून 56 किलोमीटर आहे आणि विरारला 150 MLD सँक्शन आहे आणि विरार लिफ्ट करतो 250 MLD. मला डिटेल्स माहिती आहे. पालघरमध्ये आपण 14 MLD लिफ्ट करतो, ते पण 27 गावाला देतो. आज लोकांना पाणी त्याच्यावरती विचारत प्रश्न सभागृहात प्रश्न लोकांना जे म्हणतात ते सँक्शन त्याला. तुम्हाला मतदान देऊन जर नगराध्यक्ष बनवलं तर याच्यावरती तुम्ही काय करणार हे सांगायचं, हे अपेक्षित आहे. पाणी पुरवठा योजना जी डिझाईन केलेली आहे ती 1991ला डिझाईन केलेली आहे आणि त्याची कालावधी हा 30 वर्षाचा पकडला होता, 1931. आणि त्या कालची लोकसंख्या होती ही 31 लाख पकडलेली लोकसंख्या, ही 1,55,000 पकडली होती. ही 26 गाव मिळून. आणि आज परिस्थिती अशी आहे का पालघरचीच लोकसंख्या ऑटोमॅटिकली डिझाईन केली तर 1,55,000च्या वर झालेली आहे. त्यामुळे सध्या असलेली अस्तित्वात पाणी पुरवठा योजना ही नवी डिझाईन करावं लागेल. आणि त्याशिवाय नवी डिझाईन केल्याशिवाय पाणी पुरवठा व्यवस्था व्यवस्थित होणार नाही. तर सर्वप्रथम पाणी पुरवठा योजना नवीन डिझाईन करावं लागेल. धन्यवाद. सडकेचा प्रश्न झाला, पाण्याचा प्रश्न झाला आणि पालघरकरांना जो सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे की पालघरमध्ये मच्छर का कमी होत नाही, किंवा त्याचा जर मी दुसरा प्रश्न विचारला तुम्हाला तर पालघरमध्ये गटारे बांधून मच्छरांना एक सुरक्षित असं घर दिलंय का, हा प्रश्न पालघरकरांना प्रत्येकाला पडलेला आहे. याचं पहिलं उत्तर प्रीतमजी देऊ शकतात. याच्यावरती तुम्ही भावी नगराध्यक्ष म्हणून कुठली उपाययोजना करणार हा प्रश्न आहे. जर लोकांनी मला निवडून दिलं तर सगळ्यात पहिली भुयारी गटर योजनेचं प्रयोजन करायचं आहे. कारण आज सगळी गटर तुंबली. मी आता सगळं पाणी दूषित जातं पाणेरीमध्ये. आज जरा वडरेपर्यंत जाऊन बघा काय परिस्थिती आहे. त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती माझ्या अल्लेळीची आहे. आज अल्लेळीला सगळं पाणी जाऊन सेटल झालंय. ATP प्लॅनची आवश्यकता आहे. कोणी विचार केला म्हणजे अजून ह्या लोकांना किती वर्ष हवी ते करायला, म्हणजे काय करणार, 100% ही कामं करणार. भुयारी गटर योजनेची मागणी करणार, सगळं करणार, लोकांसाठी करणार, लोकांना विचारून करणार. धन्यवाद. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की यांना अजून किती वर्ष पाहिजे. प्रश्न मी विचारतो. उत्तम तुम्हाला काय बोलायचं आहे? गटर जे मच्छरांसाठी घर बनवले ते आमच्या पालघरला काय मात्र साहेब, हो मला लक्षात आहे. आमच्या पालघरला भुयारी गटर योजना 55 कोटीला मंजूर झाली होती, बरोबर आहे. त्याचं इस्टिमेट गेले 110 कोटी. नाही 110 कोटी. उगी ते काय वाढून फुटून जाण्याची मला सवय नाही. भुयारी गटर कधी 2009 का 14? हो मात्र साहेब 14ला का 9 ते 14 ना, बरोबर. आता ती भुयारी गटर जेव्हा काँग्रेस सरकार होतं, केंद्रामध्ये काँग्रेस सरकार होतं, म्हणजे मला वाटतं त्याच्यात हिस्सा असतो. 65% केंद्र, 35% महाराष्ट्र शासन. म्हणजे हे सगळे इमले असतात. म्हणजे सन्माननीय प्रीतमराव गाठले, ॲडव्होकेट प्रीतमराव साहेबांना मी असं म्हणत नाही की तुम्ही ते काम सक्सेस करून दाखवत नाही, पण
समजा मी उत्तम पिंपळे किंवा प्रीतम पिंपळे सत्ताधाऱ्यांपुढे जेव्हा सत्ताधारी असतात, सत्ता ज्यांची सत्ता असते ती कुठल्या योजना या 100 कोटी द्यायचे का नाही, 1 कोटी द्यायचे का नाही ते ठरवून प्लॅनिंग करून सगळं करत असतात. मी महाराष्ट्राच्या जनतेला किंवा पालघरच्या मायबाप जनतेला म्हणून विजन असं ठेवा की जे आपल्याला सक्सेस करता आलं पाहिजे. म्हणून भुयारी गटर योजनेपेक्षा आज आपला हा ते 15 लाखाचा ठेका होता, हा स्वच्छतेचा ठेका वेगळ्या प्रश्नावर नाही म्हणूनच सांगतो तुम्हाला. त्वरित नाही एक मिनिट तुम्ही काय बोललात की त्वरित मच्छरांवरती उपाय काय आणि ते जे गटर बनवले ते तुम्ही मच्छरांचे घर झालेले आहे काय. मग त्याच्यावरती एकच उपाय जे आपण आज खर्च करतो ते जर व्यवस्थित स्वच्छता बाळगली तर रॉकेल आणि कुठलं तरी फालतू क्वालिटीचं जर औषध आहे त्याच्यावरती क्वालिटीचं जर औषध वापरलं आणि त्याच्यावर कारवाई केली तेवढ्याच पैशात एक पण जर मच्छर पालघरला कुठल्या जनतेला चावलं तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. जे पैसे आज खर्च केले जातात बघा असं कारण मी हे करू शकतो. मी हे आज नगर परिषद पैसे आहे जी नगरपालिकेची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार जर काम केलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार होऊ दिला नाही किंवा त्याच्यात वाम मार्गाने पैसे बाहेर गेले नाही आणि कॉन्ट्रॅक्टरने रॉकेल वापरला नाही किंवा कॉन्ट्रॅक्टरने औषधाची क्वालिटी वापरली नाही तर मच्छरांवरचा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. गटर सगळे साफ होऊ शकतात. कुठल्याही योजना पैसे बनेल तिथपर्यंत आणखी 5 वर्ष निघून जातील. तर तसं नाही, त्वरित जनतेला उत्तर दे हे आपलं प्रथम कर्तव्य. तुम्हाला बोलायचं आता बघा कार्यक्रम आम्ही 7 ते 8 ठेवला कारण यांची प्रचाराचं मुहूर्त आहे. अतुलजी तुम्हाला राहुलजी बोलायचं 2 मिनिटं बोला. इथे किती मच्छर चावतात माहिती नाही, पण मी ज्या दिवशी पालघरमध्ये पहिल्यांदा आलो पिंपळे साहेब तेव्हा नगराध्यक्ष होते. मी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करायचो. बाहेर आल्यावर थोडं कधी जेवल्यावर राऊंड मारायचो तर मी सहज बाहेर आल्यावर मोबाईल फोनवर आपले फ्रेंड सर्कल किंवा कोणाला नातेवाईकांना फोन लावला तर मी फक्त बघायचो की 1 मिनिटामध्ये जवळजवळ 25 ते 50 मच्छर चावून जातील. एवढी मच्छरांची क्षमता ही 2016 होती. आजची त्याची क्षमता वाढली असेल. पण एक चांगलं सांगतो की जेव्हा जेव्हा मी तिथली 4-5 ठिकाणची गटारं उघड्यावर असलेली सांगितली की पिंपळे साहेबांनी लगेच 8-10 दिवसात जवळजवळ बांधून घेतली. पण त्याच्या पुढे जाऊन असं सांगतो की जेव्हा जेव्हा मी त्यांना राईट टू लाईफ विथ हेल्दी एन्व्हायरमेंट एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं रतलाम वर्धीचंद वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलंय की मच्छर जर होत असतील किंवा सांडपाणी व्यवस्थापन हे जर अपुरं असेल तर तो आपल्या मंडळी जे आपले नागरिक आहेत त्यांचा जीवनाचा अधिकार आहे. म्हणजे मच्छर आणि सांडपाणी व्यवस्थापन हे एवढं मोठं गणित आहे. सांगायचा मुद्दा मी त्यावेळेस त्यांना एक पत्र दिलेलं, नोटीस दिलेली की ह्या स्वरूपात सगळ्या पालघरचा सर्वे करा. सर्वे करून तुम्ही योग्य पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करा. पुढे उपायासाठी मला एवढंच सांगायचंय की जी ड्रेनेज लाईन आहे ती सेवरेज लाईन कॅपॅसिटीनुसार झाली पाहिजे 12 ते 15 MLD ची आणि त्याला ETB प्लॅन करून पाणी व्यवस्थित सोडलं पाहिजे. आपण 7 ते 8 दिनाला यांना जायचं आहे कुठेतरी. म्हणून माझा एक शेवटचा प्रश्न आज क्रिस्टल पार्क मध्ये दाखवतो गटराची व्यवस्था काय बरं रस्त्यावर पाणी हो तू आपण यांना बोलतो दाखव लोकांना म्हणजे ते म्हणतात ना की ते माझ्याकडे पाठवून दे मी नक्कीच पुढे बोलतो. पुढे माझं आहे सोशल मीडियावर सगळं प्रीतम फॉलो करा मिळेल सगळं. प्रीतमजी 1 मिनिट बरोबर. आता आपण जे बेसिक होते ते प्रश्न विचारलेले आहेत. आता जो सगळ्यांना सर्वात भेडसावणारा प्रश्न आहे की भ्रष्टाचार. भ्रष्टाचारावरती आपल्या सर्वांचं काय मत आहे. किती भ्रष्टाचार झाला आहे किंवा कोणी किती झाले ते नको आहे बरोबर आहे. यापुढे भ्रष्टाचार होणार नाही यासाठी एक भावी नगराध्यक्ष म्हणून तुमचं विजन सांगायचं आहे. मी एवढंच सांगतो मगाचपासून सगळे तुम्ही पहिल्यांदा बोलतायत सगळ्या गोष्टी पण एक व्हॉट्सअपवर फिरत असलेलं एक मी शपथपत्र हमीपत्र बघितलं आणि मला असं वाटलं मला स्वतःहून काही डॉक्टर इंजिनियर ज्यांच्या वतीने आम्ही ह्या कॅम्पेनसाठी आता मतदारांना जागरूक करण्यासाठी निवडणूक लढवतोय तर त्या स्वरूपात आपण सगळ्यांनी मला असं वाटतं एखाद्या नागरिकांना सगळ्यांना एक शपथ द्यावी की ह्या 2025च्या पालघर नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून येतोय तर आपण कोणत्याही प्रकारे पहिल्यांदा तर मतदारांना प्रलोभन न देता लाच न देता सन्मानाने मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करायचं. दुसरी गोष्ट की मी निवडून आल्यावर
मी एक शपथपत्र स्टॅम्प पेपरवर बनवलंय. मी निवडून आल्यावर अथवा निवडून आलो नाही तरीही पालघर नगर परिषदेमध्ये कामाचे टेंडर येणार नाही, कोणतीही ठेकेदारी देखील येणार नाही. त्याच्यानंतर विकास कामांसाठी आलेला शासनाचा सर्व निधी हा त्याच कामासाठी आला, त्या कामासाठी संपूर्णपणे पारदर्शकपणे खर्च करेल, कोणीही निवडून येऊ द्या. त्यानंतर नगर परिषद कामातील कोणतेही कमिशन टक्केवारी घेणार नाही, विकास कामांमध्ये गैरव्यवहार करणार नाही, कोणाला करून देणार नाही. पारदर्शकपणे जनहितार्थ सर्व निधी खर्च केला जाईल. जागरूकपणे लक्ष ठेवून याच्यासाठी आपण कार्यरत राहू. एक जबाबदार नागरिक व लोकसेवक म्हणून माझे कर्तव्य, माझे म्हणजे आपले सगळ्यांचे, प्रामाणिक पार पाडू. आणि पालघर नगर परिषदेमध्ये कोणताही भ्रष्टाचार, गैरव्यवहार अथवा अपराध झाल्याचे आढळून आला तर या गैरप्रकाराविरुद्ध तक्रार करू, अशी प्रत्येकाने इथे ग्वाही द्यायची. धन्यवाद. धन्यवाद. उत्तमजी, आपण काय बोलणार? प्रीतमजी बोल ना. दोन गोष्टी सांगतो. पालघर शहराची जी परिस्थिती आज आहे, धूळ, खड्डे, कचरा, सगळं 100% त्याचं उदाहरण हे करप्शन आहे. दुसरी गोष्ट, माझा लॉन्स आहे, माझा स्वतःची गारमेंटची फॅक्टरी आहे, माझी स्वतःचं वॉशिंग युनिट आहे, माझा स्वतःचा शर्टचा ब्रँड आहे. मी आज इलेक्शन कमिशनला जी माझी प्रॉपर्टी दाखवली आहे त्याच्यामध्ये मी माझं या वर्षीचं इन्कम 61 लाख रुपये दाखवलं आहे. प्लस माझी वाईटची प्रॉपर्टी मी 32 करोडची दाखवली आहे. मी आज मतदान मागायला फिरतोय. मी लोकांना म्हणतो मी तुम्हाला पैसे नाही वाटणार, पण मी तुमचं कामं करीन. आणि तुम्हाला सांगतो मी कुठलंच 1 रुपयाचं कमिशन घेणार नाही आणि कोणाला घेऊन देणार नाही. आणि मग काय हिंमत आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची, मग काय हिंमत आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची की काम खराब करायची, त्याचा मी तुम्हाला ॲफिडेव्हिट देऊन देईल, उद्याच देऊन देईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कैलासजी. ठाकरे साहेबांनी जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे. आणि प्रशासन स्वच्छ, सुंदर आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. व्हेरी गुड. उत्तमजी, तुम्हाला काय बोलायचं? कैलास मात्रेने जे सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे. सोबत प्रीतमने जे उदाहरण दिलं किंवा ठाकरेजींनी जे अनुदान दिलं, राजकारणामध्ये जर खरोखर जनतेची सेवा करायची असेल तर त्यासाठी खूप संयम बाळगायला लागतो, त्यासाठी खूप संपर्क ठेवायला लागतो. आणि त्यासाठी फक्त पालघर शहर हे केंद्रबिंदू न बाळगता होताना मंत्रालयापासून ते गल्लीपर्यंत करावं लागतं. आणि त्यांनी जे प्रॉपर्टीचं उदाहरण दिलं ना, तर त्याच्यावरनं सांगतो की मी 1986 पासून व्यवसाय करतो, रेती, वीट, डबर खडीचा. माझ्याकडे स्वतःकडे एक 15 ट्रक, 5 JCP, गाड्या घोड्या होत्या. याच जनतेसाठी माझ्याकडे साधी आता मोटरसायकल सुद्धा नाही, एक कार आहे, ही फिरवतो. जनता जनार्दन आहे, प्रेम करते ना, प्रेम स्वीकारून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो ना, तो जनतेची सेवा केल्याचा आनंद मिळतो. स्वच्छ पालघर, सुंदर पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर ही माझी संकल्पना असेल. मी नाही खाणार, नाही कोणाला खाऊन देणार. माझ्यामध्ये तरी माझ्यासोबत सगळ्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे माझ्या कामाचा अनुभव सगळ्यांनाच आहे. जसा राजा तशी प्रजा. आताच आरोप व्हायला लागले, 19 पर्यंत आरोप होत होते असं मला वाटत नाही. बघा, शासनाच्या अधिकारी वर्गामध्ये चिरीमिरी चालते, त्याला नाही मी उत्तम पिंपळे काय फार थांबवू शकत नाही, कैलास मात्रे थांबवू शकत नाही, प्रीतम थांबवू शकत. त्या सभागृहामध्ये प्रत्येक जण होता. त्यामुळे उगीच कोणावर आरोप करण्यापेक्षा ती शासनाची सिस्टम आहे, ती केंद्रापासून गल्लीपर्यंत आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. पण स्वच्छ पालघर, सुंदर पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर ही संकल्पना नक्कीच राहू. धन्यवाद. बरेच प्रश्न आले होते, पण त्यातले जे मुख्य प्रश्न होते आणि जे रिप्रेझेंटेटिव्ह प्रश्न होते हे आपण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं सर्व नगराध्यक्ष उमेदवारांनी त्याचा अतिशय स्पष्टपणे आणि चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे. दैनिक मुंबई तरुण भारत पालघर नगर परिषद निवडणूक महासंग्राम 2025 प्रश्न जनतेचे उत्तर भावी नगराध्यक्षांचे या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालात व उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला साथ दिली याबद्दल पालघरकरांचे आणि आपल्या सर्वांचे याचं उत्तर असं आहे की प्रश्न आमचे नव्हते, ते जनतेचे प्रश्न होते. आम्ही सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.